साक्षात परब्रह्म तस्मै यसे गुरुवे नमः। सर्वप्रथम श्री सद्गुरू काकांच्या चरणी साष्टांग नमस्कार व गुरुमाऊली सौ सविताताई खरवडे यांना साष्टांग नमस्कार। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी तर्फे मी चातुर्मासातील प्रवचनमालेत सर्वांचे स्वागत करीत आहे। परमपूज्य श्री डॉक्टर काका यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुमाऊली सौ सविताताई खरवडे यांच्या मार्गदर्शनात चातुर्मास उत्सव समिती गेल्या 6 वर्षापासून संपूर्ण चातुर्मासात ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आहे। जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या उक्तीप्रमाणे संत सद्गुरूच्या छायेत जगाच्या कल्याणाकरिता व साधक वर्गाच्या उन्नतीकरिता सदैव प्रयत्नरत असतात। याप्रमाणे प्रथम सौ सविताताईंनी चातुर्मासाच्या शुभ संकल्पास स्वतःपासून आरंभ केला। आजपर्यंत झालेल्या चातुर्मासात देवी भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध, रामगीता इत्यादी ग्रंथाचा अभ्यास आणि यावर्षी तुकाराम गाथा अभ्यासाला घेतलेला आहे। यावरून यात अद्वैत भक्तीचं पुरेपूर दर्शन अनुभवायला येत आहे। साहस, चिकाटी, धैर्य याशिवाय संपूर्ण गुरु शरणागती आणि त्याग इत्यादी गुणांच्या सत्तेवर श्री गुरुकृपा संपादन करून स्वतःपासून आरंभ केलेला चातुर्मास दुसरे वर्षी 5 मंदिर, तिसरे वर्षी 11 मंदिर, चौथ्या वर्षी 15 मंदिर आणि 5वे वर्षी 30 मंदिरे आणि यावर्षी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही सुद्धा एकूण 140 मंदिरात चातुर्मास उत्सव समिती ज्ञानदानाचं कार्य करीत आहे। यावरून गोकुळामध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक गोपाळ कृष्णाचं अवतरण झाल्यावर गोकुळातील गोपगोपी मधुरा भक्तीच्या रूपात जे सुख अनुभवत होते तेच सुख चातुर्मासातील प्रवचनमालेत अनुभवायला मिळत आहे। तुकाराम महाराजच म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। यावर्षी कोरोना संक्रमण काळात सर्व मंदिर बंद असल्यामुळे हे सुख अनुभवायला येणार की नाही असं वाटत असतानाच श्री सद्गुरु कृपेने व हरिभक्त परायण सौ सविताताईच्या परिश्रमातून YouTube-द्वारे या प्रवचन सेवेचा लाभ घरातच बसून सर्व साधक श्रोते सहजरीतीने ज्ञानगंगाच्या प्रवाहात नावून निघत आहेत। हे आम्हा सर्वांचं अवभाग्यच म्हणावं लागेल। आदरणीय हरिभक्त परायण लुले सर या अभंगावर विस्तृतपणे विवेचन करणार आहेत। अभंग क्रमांक 327 याप्रमाणे आहे। विश्वव्यापी माया तिने झाकुडली छाया, सत्य गेले घोड्यावरी अविद्येची चाली थोरी, आपुलेची मन करी आपणा बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही कोडी ही उगवा। डॉक्टर लुले सर यांचे संपूर्ण नाव डॉक्टर सुनील नारायणराव लुले। हे यवतमाळचे प्रख्यात होमिओपॅथ होत। सायन्स ग्रॅज्युएशन व होमिओपॅथीचे शिक्षण एकाच वेळी पूर्ण केले। भारतातील नामवंत राष्ट्रपतीचे सल्लागार डॉक्टर जुगल किशोर दिल्ली यांचे जवळ अनुभव घेऊन हे प्रॅक्टिसला लागले। दरम्यान वडिलांच्याकडूनच नाथ भागवताचे श्रवण केले व संपूर्ण भगवद्गीता मुखगत केली। वयाचे 54व्या वर्षी आपली प्रॅक्टिस मुलगा व सुनेच्या स्वाधीन केली। वडिलांच्या अत्यंत शांत स्वभाव व दूरदृष्टीमुळे ते डॉक्टर काका व मंदाताईकडे वळले। पितृआज्ञा हाच आदेश मानून त्यांनी डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला। पुढे प्रस्थानत्रयीचा अभ्यास करून त्यांनी शंकर अद्वैत वेदांत सांगण्यास आरंभ केला। त्यांचे घरात 4 पिढ्यापासून अद्यापही रोज नाथ भागवत निरूपण सुरू आहे। दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी,
पंचदशी व आचार्यांची प्रकरणे अभ्यासातील रोजच नित्यनेमाने अभ्यासले जातात. गेल्या अनेक वर्षापासून हा अभ्यास वर्ग रोज सकाळी सुरू आहे. ह्या अभ्यासाचे नित्य श्रवणातून अभ्यासार्थीही तयार झाले व ते साधक प्रवचने करू लागली. असे आजचे भारदस्त व्यक्तिमत्व असलेले हरिभक्तपरायण आदरणीय मुले सर अभंग क्रमांक 320 या अभंगावर विस्तृतपणे विवेचन करतील. तत्पूर्वी एक भजन सादर होईल. तदनंतर श्री हरिभक्तपरायण मुले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनमालेचा आरंभ करावा. तुझे ध्यान हे अंतिम येईल कामी, म्हणून प्रभू शरणम आलो तुला मी. म्हणून प्रभू शरणम आलो तुला मी. तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरणम आलो तुला मी. महाकाळ विक्राळ बांधू शकेना, महाकाळ विक्राळ बांधू शकेना. तुझ्या चिंतने विघ्न टळतात नाम, तुझ्या चिंतने विघ्न टळतात नाम. सदा सौख्य आनंद पावेल प्रेमी, सदा सौख्य आनंद पावेल प्रेमी. म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरणम आलो तुला मी. अहिल्या शिरा स्पर्शता मुक्त झाली, महाकीर्ती व्यापिली करणी आली. किती भक्त हे तारिले राम नामी, म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरणम आलो तुला मी. अति संकटे व्यापिता मोह जाळे, अति संकटे व्यापिता मोह जाळे. सदा जीव का माझा दुःखात लोळे, सदा जीव का माझा दुःखात लोळे. म्हणे दास तुकड्या सदा हो तुझा मी, म्हणे दास तुकड्या, म्हणे दास तुकड्या सदा हो तुझा मी. म्हणून प्रभू शरण आलो तुला मी, म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. हरे हरे. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां, वन्दे गुरुपरम्परां.
सद्गुरुनाथ महाराज की जय। विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, आपुलेची मन करी आपणा बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही कोडीही उगवा। फार सुंदर आहे अभंग। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने 120 मंदिरांमध्ये व अन्य राज्यांमध्ये सुद्धा चातुर्मासा अंतर्गत चालविल्या जात असलेल्या उत्सवाप्रित्यर्थ जमलेल्या सर्व भाविक साधकांना व सेवा देणाऱ्या सर्व सेवेकरी बंधू भगिनींना विनम्र अभिवादन व नमन करून प्रवचनास प्रारंभ करतो। विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी, आपुलेची मन करी आपणा बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही कोडीही उगवा। विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया। गंमत बघूया की माया ही विश्वव्यापी आहे असं म्हणतात। सगळ्या ब्रह्मांडाला जर तिने व्यापलं आहे असं जर म्हणायचं आहे तर ती ब्रह्मांडापेक्षा मोठी आहे, याचा अर्थ तिच्यापेक्षा मोठं काही नाही। ती परब्रह्मापेक्षा मोठी आहे, तिच्यापेक्षा मोठं परब्रह्मही नाही असा त्याचा अर्थ आहे का? कारण जी गोष्ट झाकते तर झाकल्या जाणारी जी वस्तू आहे ती झाकलेल्या वस्तूपेक्षा लहान असली पाहिजे असा नियम आहे। पांघरुण आहे तर आपल्या उंचीपेक्षा पांघरुणाची उंची जास्त असली पाहिजे, त्याशिवाय पांघरुण आपल्याला झाकून घेऊ शकेल का? नाही। आणि म्हणून जे झाकतं ते झाकल्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा लहान असतं। मग ज्या अर्थी माया झाकते त्या अर्थी माया सर्वात मोठी आहे का असा प्रश्न निर्माण होतो। आणि याचं आपण पहिल्यांदा उत्तर शोधूया की सगळेजण माया आहे माया आहे माया आहे असं म्हणतात, पण तिला समजायचं कसं, त्या मायेला जाणायचं कसं, आणि हे कशावरून पटलं पाहिजे ना मला, हे कशावरून सिद्ध होतं? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तिने झाकुळली छाया, जशी सावली आहे तशी माया आहे। आता पुन्हा हा एक अचंब्यात टाकण्याचा प्रश्न निर्माण झाला। मग आपण ते बघूया की सावली कशी आहे। मग सावली नक्की कशी असते? सकाळी उंच असते, पुढे पुढे ती ठेंगणी 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 होत जाते, दुपारी 12 वाजता ती अगदी कमी असते आणि अंधार पडल्यानंतर ती जरा सुद्धा नसते। मग आता सकाळी लांब, माध्यान्नी लपते सावली आणि रात्री नसते सावली। मग आता माया तशी आहे का असं म्हणता येईल का? ती जर जीवाला अविद्या रूपाने धरते तर मग माया कशी आहे असं म्हणता येईल? वास्तविक माझं शरीर वयोमान परत्वे बदलत असतं, हे आमच्या लक्षात राहतं, परंतु शरीराच्या अवस्थाही बदलत असतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती। मग आता जागृतीमध्ये माझं शरीर पूर्ण असतं, स्वप्नामध्ये माझं शरीर वजन रहित असतं, बरोबर आहे, आणि गाढ झोपेमध्ये माझं शरीरच नसतं। सावलीसारखं झालं का आता हे? हो, म्हणजे हे शरीरही सावलीसारखं नाही, शरीर आहे असं कळलं। मग आता सकाळी जागृतीमध्ये माझं शरीर मला पूर्ण दिसतं, स्वप्नामध्ये माझं शरीर मला दिसतं पण त्याचं वजन नसतं, आणि गाढ झोपेत माझ्या शरीराचा मला थांग पत्ता लागत नाही। म्हणजे छायेप्रमाणे माया सुद्धा मिथ्या आहे,
माझं शरीर सुद्धा मिथ्या आहे, कल्पित आहे, भासमान आहे. हा एक मुद्दा तुकोबांनी सांगितला. माया, कोणता मुद्दा आहे हा? माया. आता यातला दुसरा मुद्दा विश्वव्यापी माया. मग आता विश्वाला व्यापलं. आता हे कसं शक्य आहे की तिने विश्वाला व्यापलं? मग ती विश्वापेक्षा मोठी आहे का? ती ब्रह्मापेक्षा मोठी आहे का? एवढी मोठी जर ती आहे तर मग तिलाच पूजायचं का नाही? असे सगळे प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतात. आणि ह्या प्रश्नातून जर मार्ग काढला तर आमच्या असं लक्षात येतं की ती एवढी मोठी आहे, मग आम्ही तिलाच पूजलं तर काय हरकत आहे? मग आता ती लहान असून ती सूर्याला कशी झाकेल? या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ. जर ती ब्रह्मापेक्षा लहान आहे असं म्हणतात, मग ती ब्रह्माला झाकेल कशी? लहान वस्तू मोठ्या वस्तूला झाकू शकत नाही, हा आपला नेहमीचा अनुभव आहे. आता बघू, पृथ्वी आपल्यापेक्षा मोठी आहे, सगळ्यांना मान्य आहे. हो. सूर्य पृथ्वीपेक्षा मोठा आहे, हेही सगळ्यांना मान्य आहे. हो. मग हाताच्या एका पंजानी सूर्य झाकले जातो की नाही झाकले जात? झाकले जातो. एका हाताच्या पंजानी जर सूर्य झाकल्या जातो, आपल्या तळव्यानी जर सूर्य झाकल्या जातो, तर माया ब्रह्मापेक्षा लहान असून ब्रह्म मायेपेक्षा मोठी असून माया ब्रह्माला झाकू शकते. असं गृहीत धरायला आता गैर काय आहे? म्हणजे छाया भासमान नसून आहे तसं वाटतं, माया झाकू शकते हे आम्हाला पटतं की नाही? ज्या अर्थी तळ हाताचा पंजा झाकू शकतो सूर्याला, त्या अर्थी माया ब्रह्माला झाकू शकते. आणि हे जर आपल्या लक्षात राहिलं तर लहान असून सुद्धा मोठ्याला झाकता येतं, हे आम्ही समजू. दुसरा मुद्दा, शरीर कसं होतं? छायेसारखं भासमान. सकाळी मोठं, जागृतीत आपल्या शरीराची पूर्ण जाण आहे. स्वप्नामध्ये त्याचं वजन कळत नाही, गाढ झोपेमध्ये ते असतच नाही, म्हणजे सावलीसारखंच झालं की नाही? मग आता तसा माया सुद्धा तशीच आहे. हे जग अस्तित्वात आहे असा भासमान न होता जगाचं अस्तित्व माया आम्हाला दाखवते. आता कसं दाखवते? देह कल्पित, भासमान आणि मिथ्या आहे, परंतु देह सत्य आहे असा भ्रम ती पक्का करते. म्हणजे ती नसूनही आहे असं वाटते. तिने झाकुळली म्हणजे झाकली. आता ही जी माया आहे, या मायेला जीवाच्या संदर्भात अविद्या असं म्हणतात. जीव काय करतो? मी देह आहे असं समजतो. वास्तविक जीव आत्मा आहे. मग आता मुद्दा आहे की कधीही विद्यमान नसताना अविद्या कधीच विद्यमान नाही, मग ती झाकेल कसं? प्रश्न कसा निर्माण झाला? जी कधीच विद्यमान नाही, अविद्या, विद्यमान नसतानाही झाकेल कसं हो? असा प्रश्न विचारला सामान्य बुद्धिमंताला आणि कॉमन सेन्स असणाऱ्या कोणत्याही माणसाला असं वाटेल की अविद्या तिथे प्रत्यक्ष नाही, कारण ती विद्यमान नाही म्हणून तिचं नाव अविद्या असं आहे. अविद्या तिथे प्रत्यक्ष नाहीच, तरी ती झाकते. मग हे झाकेल कसं? मग आता त्याचं उदाहरण देऊ आपण. रज्जू सर्प. मंद अंधकारामध्ये दोरीवर साप दिसतोच की नाही? आता साप तिथे नसून सुद्धा त्या सापाने दोरी झाकली की नाही? आहे का तिथे साप? नाही. नसून सुद्धा साप जर दोरी झाकू शकतो, तर अविद्या नसताना सुद्धा आमच्या बुद्धीवर पडदा टाकू शकते. नसताना सुद्धा बरं, आम्ही स्वतःला एवढे बुद्धिमान समजतो, आम्ही यू आहो त्यू आहो असं आम्हाला वाटतं, तरी त्या एवढ्या तल्लक बुद्धीवरही अविद्या पडदा टाकते. कसा टाकते? नसतानाही, सर्प नसतानाही दोरी
सर्पानी झाकली गेली आहे. आम्हाला संध्याकाळच्या अंधकारात वाटतं की ती सापच आहे. आता साप आहे असं वाटल्यानंतर ते काठीने त्याला मारावं असं वाटतं. किती काठ्या मारल्या तर तो साप मरेल? कितीही काठ्या मारल्या तरी तो साप मरणार नाही, कारण तो साप नाहीच आहे. मग अविद्येला मारण्याचा प्रयत्न करू नका. ती नाहीच आहे. जी नाहीच आहे ती टार्गेट कसं होईल? पुन्हा नसून भासणाऱ्या सर्पासमोर किती ढोल ताशे बजावले म्हणजे तो सर्प पळून जाईल. कितीही ढोल आणि ताशे बजावले तरीही तो सर्प पळून जाणार नाही, कारण तो सर्प तिथे नाहीच आहे. किती मुंगूस सोडले तर त्या सर्पाचा फडशा पडेल. कितीही मुंगूस सोडले तरी त्या सर्पाचा फडशा पडणार नाही, कारण तो सर्प तिथे नाहीच आहे. किती टेंभे लावले तर तो सर्प आम्हाला दिसेल? फक्त एक टेंभा. एक टेंभा लावल्याबरोबर तो सर्प तिथनं पळून जाईल. सर्प तिथे नाहीच असं लक्षात येईल आणि टेंभ्याच्या प्रकाशात आम्हाला अधिष्ठान रज्जू दिसेल. म्हणून ज्ञानप्रकाशात आम्हाला अधिष्ठान रज्जू दिसते. जी अविद्या नाहीच, ती फक्त ज्ञानाच्या प्रकाशात घालवता येते. म्हणून अविद्येला ज्ञाननिवर्त्य म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? ज्ञाननिवर्त्य. म्हणजे आमच्या लक्षात येऊन गेलं. आता काय लक्षात येऊन गेलं? काठ्या मारून सर्प जाणार नाही, ढोल ताशांनी सर्प जाणार नाही, मुंगूस बोलवण्याने सर्प जाणार नाही, पण एक टेंभा म्हणजे ज्ञानप्रकाशाने सर्प जाईल. म्हणून अविद्या ही मुळातच नसल्यामुळे तिला घालवण्याच्या केलेले सर्व साधनं व्यर्थ आहेत. म्हणून साधकांनी अधिक साधनांच्या आहारी जाण्याची गरज नाही. मग कशाने जाईल ती? ज्ञानाने. अविद्या कशाने जाईल? ज्ञानाने जाईल. कशी जाईल? ती नव्हतीच हे लक्षात येईल. बस. आलेली जाणार नाही आहे, कारण ती आलीच नाही आहे. ती नव्हतीच आणि नव्हतीच म्हणून ती नाही हे आम्हाला कळेल. म्हणून अविद्येच्या झागड्याने छाया म्हणजे अंधुकचा अंधार झाला. म्हणून समर्थ तुकोबांनी म्हटलं आहे, तिने झाकुळली छाया. छाया शब्दाचा अर्थ सावली असा होतो. झाकुळली म्हणजे झाकून घेतली. तिने तिच्या सावलीने तिने अधिष्ठान झाकून घेतलं. अधिष्ठान रज्जू झाकल्यामुळे अध्यस्त सर्प म्हणजे छाया रूपाने आम्हाला दिसला. खरा सर्प आहे का तो? नाही. सावली रूपाने. छाया म्हणजे सावली. म्हणून सर्पाचा भास. इथे छाया शब्दाचा अर्थ भास असा होतो. आणि त्यांनी ती छाया झाकून घेतली. दोरीचा भास निर्माण केला आणि सर्प आहे असं जाणवलं. आता दोरीचा भास शिल्लकच नाही राहिला, कारण सर्पाच्या जाणीवेमध्ये दोरीचा भासही हरवून गेला. आणि मग दोरी आहे का अशी शंकाही मनातून निघून गेली. आणि मग आम्हाला काळा सर्प जाणवला. आता काय झालं? सर्प आम्हाला भासला, सर्प आम्हाला दिसला, सर्प आम्हाला वाटला, सर्प आम्हाला जाणवला. सर्प आहे असं आमच्या मनात ठसलं आणि मग दरदरून घाम यायला लागला. कशी गंमत आहे बघा. सर्प आहे हे पक्क झालं. माझ्या बुद्धीचा निश्चय झाला की तो सर्प आहे. या पक्क होण्याला घट्ट जाणीव असं म्हणतात. आणि सर्प आहे या घट्ट जाणीवेला अविद्या असं म्हणतात. ही अविद्या आहे. सर्प आहे याची घट्ट जाणीव होणं अविद्या आहे. प्रत्यक्ष नसतानाही तिने आपली जाणीव त्या ठिकाणी रोवून ठेवली. अविद्येने आपली जाणीव त्या ठिकाणी रोवून ठेवली. जन्मोजन्मी तिने आपली पकड घेऊन ठेवली आहे. अनेक जन्म गेले. माणसाला असं वाटतं की अविद्या आमच्यावर कसा पगडा करेल, पण ती जन्मोजन्म विद्यमान नसताना तिचा पगडा आहे. बघा,
रजत कळतं, शुक्ती दिसत नाही, ठाणू दिसत नाही, पुरुष आहे असं वाटतं, ब्रह्म दिसत नाही, जगत आहे असं वाटतं, आत्मा कळत नाही, देह आहे असं वाटतं. ही अविद्येची घट्ट पकड असल्याचं लक्षण आहे. घट्ट पकड आहे अविद्येची. त्याशिवाय झाकूळ आली. मूळ मुद्द्यावर येऊ. कशासाठी झाकुळलं म्हटलंय तुकोबांनी की देह आणि आत्मा याच्यात मी देह आहे असं वाटतं, मी आत्मा नाहीच असं वाटतं. अन्योन्याध्यास असं म्हणतात त्याला. अन्यावर अन्याचा होणारा ध्यास म्हणजे कसा, आत्म्याचं आहे पण देहावर आलं म्हणून देह आहे असं वाटतं, आणि देहाचं नाही पण आत्म्यावर गेलं म्हणून आत्मा नाही असं वाटतं. याला अन्योन्याध्यास असं म्हणतात. वास्तविक देह कोणता, मग आता त्याची आपण विश्लेषण करू अन्योन्याध्यासाचं, की हा अध्यास खरा आहे का. विश्लेषण केल्याशिवाय कळणार नाही, विचार केल्याशिवाय कळणार नाही. जबरदस्तीने परमार्थात साधना करायची नसते. विचाराने हळूहळू 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 उकलली पाहिजे. मनाला मारून परमार्थ नाही, मनाला समजावून परमार्थ आहे. बुद्धीने निर्णय करून परमार्थ आहे. वास्तविक देह कोणता, चिकित्सा करायला सुरुवात केली. कोणता देह आहे ते तरी सांगा. गर्भातला ग्रॅममध्ये असलेला देह आहे की किलोमध्ये असलेला देह आहे. गर्भात पहिले ग्रॅममध्ये देह असतो, मग तो किलोमध्ये होतो. माझ्या बालपणीचा देह खरा आहे की माझा शिशुपणाचा देह खरा आहे. तारुण्यातला देह खरा आहे की वृद्धापकाळातील जर्जर झालेला देह खरा आहे. यातला खरा देह कोणता आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते विपक्षीयते आणि विनश्यती. खरा मी कोणता, खरा मी कोणता. बालपणाचा मी खरा की शिशुपणाचा मी खरा. तारुण्यातला देहरूप मी खरा की वृद्धापकाळातला देहरूप मी खरा. मग सगळेच देह जर खोटे आहे, कसा मुद्दा वाढायचा. रात्री गाढ झोपेत तो देह नसतो. मग आता कोणता देह खरा, बालपणाचा की गाढ झोपेतला. मी माझ्या नातवाला बालपणी शाळेत घेऊन गेलो. ज्या शाळेत बालक मंदिरात मी जात होतो त्याच शाळेत आज मी माझ्या नातवाला घेऊन जात आहे. याचा अर्थ बालपणी त्या बालक मंदिरात जाणारा मी आणि आज माझ्या नातवाला त्याच बालक मंदिरात घेऊन जाणारा मी एकच आहे. तो मी बदलला का, नाही. तो मी बदललेला नाही. म्हणून जो न बदलणारा मी आहे ते माझं स्वरूप आहे, आणि जो बदलणारा मी आहे तो देहरूप मी खरा नाही. आणि म्हणून हे सगळं खोटं आहे. याला प्रत्यभिज्ञा म्हणतात. मी बालक मंदिरात जातानाचा मी आणि माझ्या नातवाला बालक मंदिरात घेऊन जाणारा मी, या दोन मधला मी एकच आहे. माझ्या बालवयातला आणि नातवाला बालक असताना घेऊन जाणारा मी बदललेला नाही आहे. आणि म्हणून खराखुरा मी झाकोळला, सत्य असूनही तो नजरेआड झाला. हे जसं माझ्या लक्षात यायला लागतं तेव्हा मग झाकोळली छाया अधिष्ठानाला तिने काय केलंय, झाकलेलं आहे. देहरूप मीला काय केलं, हायलाइट केलं, आणि आत्मरूप मी निघून गेला. ही जी माया आहे तिचं हे काय आहे, वैशिष्ट्य आहे. खऱ्या मीला झाकलं आणि खोट्या मीला दाखवलं. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी. सत्य कशाला म्हणतात, त्रिकालेपि तिष्ठति इति सत. त्रिकालेपि तिष्ठति इति सत. तिन्ही काळामध्ये जे अबाधित असतं ते सत्य आहे. सत्य कधीही बदलत नाही, सत्याचा बाध होत नाही. सत्य तिन्ही काळामध्ये अबाधित असतं. तरी पण सत्य कळेन असं होतं, म्हणजे भोळ्यावरी जातं. सत्य गेले भोळ्यावरी तुकोबा म्हणतात. पहा तुकोबा म्हणतात आहे बरं का.
दुसरा तुकोबांचाच अभंग आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू सत्य आहे, हे विठ्ठला तू सत्य आहेस, असं तुकोबा म्हणतात. आणि इथे सत्य तू मध्ये सत्य गेले भोळ्यावरी म्हणतात. विठ्ठल तिन्ही काळात सत्य आहे आणि देहरूप जो मी सत्य मानतो तो भोळ्यावर गेला. काय भोळ्यावर गेलं? देहरूप मी भोळ्यावर गेला, आत्मरूप मी सत्य आहे. आणि हेच पटू देत नाही, कारण अविद्येचा माझ्यावर पगडा आहे. काही झालं तरी ती अविद्या मला समोर जाऊ देत नाही. आणि म्हणून पुन्हा ते सांगावंसं वाटतं का, एवढे वर्ष मी देहामध्ये वावरतो आहे, पण मला मी देह आहे असंच वाटतं, मी आत्मा आहे हे पटत नाही. आत्ता उदाहरण दिलं, रात्री गाढ झोपेत देह नसतो, आत्मा असतो की नसतो? असतो. गाढ झोपेत आत्मा असून सुद्धा 24 तास माझ्यासोबत कोण आहे? आत्मा आहे. देह आहे का 24 तास? 12 तास देह सोबत आहे, 12 तास झोपेत देह नाही आहे. तरी जो 24 तास सोबत आहे तो नाही असं वाटतं, आणि जो 12 तास सोबत आहे तो देह आहे असं वाटतं. ही गंमत आहे. तो आम्हाला आहे असं वाटत नाही, ही सगळ्यात मोठी गंमत आहे. आणि म्हणून सत्य गेले भोळ्यावरी. एवढे वर्ष आम्ही देहाच्या सोबत आहे, त्याहून दुप्पट वर्ष आम्ही आत्म्याच्या सोबत आहोत. म्हणजे कसं? रोज रात्री 12 तास, ढोबळमानाने 12 तास आम्ही देहाच्या सोबत नसतो गाढ झोपेत, पण आत्मा आमच्या सोबत असतो. म्हणजे आत्मा 24 तास सोबत आहे आणि देह 12 तास सोबत आहे. म्हणजे पूर्ण आयुष्य आत्मा सोबत आहे आणि अर्ध आयुष्य देह सोबत आहे. तरी आम्हाला देहच खरा आहे असं वाटतं. आत्मा खरा आहे हे पटत नाही, वाटता वाटत नाही. दुसरा मुद्दा, प्रत्यभिज्ञा ज्ञान. म्हणजे बालपणी मी जात असलेले बालक मंदिरात मी माझ्या लहानशा नातवाला घेऊन चाललो, तेव्हाचा मी आणि आजचा मी अजून बदललो नाही. एवढे 60 वर्ष होऊन गेले तरी मग तो न बदलणारा मी आहे हे तरीही पटत नाही. याला म्हणतात झाकुळली. आणि जे सत्य आहे, जी वास्तविकता आहे, ती वास्तविकता आमची झाकली हो. म्हणून तुकोबा म्हणतात सत्य गेले भोळ्यावर. सत्य कसं आहे? भोळ्यावर गेलं कळेनासं होतं. सत्य कळेनासं झालं की अविद्या जिंकली. आता सत्य कसं कळेनासं होतं याचा आपण थोडासा विचार करू. सत्य आहे, आम्हाला पटतं पण आहे, पण कळत नाही. समजलं आहे पण कळत नाही. मी आत्मा आहे हे समजलं आहे, सगळ्यांना समजलं आहे. आता ऐकून एवढे उदाहरणं झाल्यानंतर समजणार नाही असं नाही, पण कळणार नाही. कसं? त्याच्याबद्दल बघूया. स्वच्छ आणि गार असून हे कळणार नाही, हे कसं? त्याच्याबद्दल आपण आता बघूया. ते असं की पाणी कसं आहे? स्वच्छ आहे, गार आहे. जंगलामध्ये दिसलाय आणि त्याच्यावर शेवाळ काय झालाय? पसरलेला आहे. शेवाळ पसरलेलं असल्यामुळे आम्हाला स्वच्छ पाणी दिसत नाही, गार पाणी, शांत असलेलं पाणी दिसत नाही. शेवाळ असल्यामुळे ते पाणी हालत पण नाही आणि सूर्याचं किरण परत नसल्यामुळे ते गार पण राहतं. म्हणजे स्वच्छ, शांत आणि गार हे पाणी असून सुद्धा आम्हाला लक्षात येत नाही, पिण्याची इच्छा होत नाही. तर्काने वाटतं की ज्या अर्थी शेवाळ आहे त्या अर्थी इथे पाणी असलं पाहिजे. पण तहान लागल्यानंतर मला संतुष्ट करण्याची क्षमता असताना त्या गार पाण्यात आम्हाला ते पाणी पिण्याचा विचार येत नाही, कारण ते शेवाळाने झाकुळलं असतं. काय झालं असतं? झाकुळलं असतं. आणि म्हणून कळेनासं होतं. झाकलं असलं की त्याच्या खाली काय वस्तू आहे कळत नाही. ताडपत्री झाकली आहे, आतमधली वस्तू काय आहे हे कळेल का? कळणार नाही. आणि म्हणून
आत्मा कसा आहे? विमल आहे, आत्म्यामध्ये मल नाही. पाणी कसं आहे? ते स्वच्छ आहे, शुद्ध आहे. तसा आत्मा विमल आहे. दुसरं, ते पाणी कसं आहे? हालत नाही, शांत आहे. वरून शेवाळ असल्यामुळे पाण्यामध्ये तरंग तयारच झाले नाही, म्हणून ते पाणी शांत आहे. तिसरं, पाणी गार आहे, पिल्यावरचा आनंद होतो. म्हणून आत्मा विमल आहे, आत्मा शांत आहे, आत्मा आनंदी आहे. आणि म्हणून असं असून सुद्धा बदलत्या विविध रूपाने आम्हाला आत्मा नाही असं वाटतं. शरीराचं रूप बदललं आहे बरं. बालपणीचं रूप वेगळं, तरुणपणाचं रूप वेगळं, वृद्धापकाळातलं रूप वेगळं. तसं म्हणाल तर शरीराला 6 विकार आहेत. 6 विकार आहे हे आमच्या लक्षात यायलाच पाहिजे. शरीराला कोणते 6 विकार आहेत? एकाला म्हणतात अस्थि, दुसऱ्याला म्हणतात जायते. अस्थि म्हणजे गर्भात आहे, जायते म्हणजे जन्म घेतला, वर्धते ते शरीर मोठं झालं, त्याची वाढ झाली, विपरिणमते त्याच्यामध्ये परिणाम झाला, विपक्षीयती त्या शरीरामध्ये क्षय झाला, आणि विनश्यती ते शरीर नाश पावलं. शरीराला 6 विकार आहेत. आणि हे जे 6 विकार आहेत शरीराला, त्यामुळे शरीर सतत बदलत असून सुद्धा मला मी शरीर आहे असं वाटतं. ढोबळ मनाने आपण 3च धरू, बाल, तरुण आणि वृद्ध. हे जर 3 धरले तरी हे 3 शरीराचे विकार आहे हे जर आम्ही समजलं तर जे विकारी आहे ते सत्य असू शकत नाही, कारण सत्य अबाधित आहे. कसं आहे सत्य? अबाधित आहे. म्हणून बदलत्या विविध रूपाने देह आहे, म्हणून देह खरा नाही ही भावना आमची व्हायला पाहिजे. आत्मा सत्य आहे, आत्मा टिकणारा आहे हे पक्क लक्षात राहिलं पाहिजे. तरीही सत्य जातं भोळ्यावरी, म्हणजे आत्मा टिकणारा आहे असं आम्हाला वाटत नाही, पण देहच सत्य आहे असं आम्हाला वाटतं. आत्मा कळेनासा होतो आणि देह चटकन कळतो. कायम असलेलं स्वरूप लपतं, कायम असलेलं स्वरूप लपतं, आणि कधी न टिकणारा रूप आम्हाला खरं आहे असं वाटतं. वास्तविक हे रूप बालपणापासून म्हातारपणापासून बदलत आलेलं आहे बरं का. तरी पण रूपच खरं वाटतं, स्वरूप लक्षात येत नाही. हा विषय एकाग्रतेने ऐकला तर समजणं सोपं आहे. यात एकाग्रता जर भंग झाली तर हा विषय जसा कळायला पाहिजे तसा लक्षात येण्याची शक्यता असणार नाही. आमच्या घरी सुंदर सोफा सेट आहे, सुंदर टेबल आहे, सुंदर खुर्ची आहे. सुंदर शब्द काढून टाकू, आम्हाला आवडलं म्हणून सुंदर म्हणतो. सोफा आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, त्या आम्हाला आवडतात. आवडतात म्हणून टेबलवर आम्ही बसत नाही, खुर्चीवर बसतो. म्हणजे व्यावहारिक सत्ता वेगळी, पारमार्थिक सत्ता वेगळी. सोफा, टेबल आणि खुर्ची, याला सोफा म्हणतो, याला टेबल म्हणतो, त्याला खुर्ची म्हणतो, त्याचा वापरही वेगवेगळा करतो. ते सोफा, टेबल आणि खुर्ची आहे की वास्तविक लाकूड आहे? करा विचार. टेबल आहे, सोफा आहे, खुर्ची आहे की वास्तविक लाकूड आहे? ते वास्तविक लाकूड आहे, पण आम्हाला ते लक्षात येत नाही. आम्ही लाकडाशी व्यवहार करत नाही, आम्ही सोफ्याशी, टेबलशी, खुर्चीशी व्यवहार करतो. खरं की खोटं? आम्ही खुर्ची आणायला गेलो होतो, टेबल खुर्ची पाहिजे अभ्यासाला म्हणून आणायला गेलो, तेव्हा सोफा नाही घेतला. अभ्यासाला काय हवं होतं? टेबल आणि खुर्ची हवी होती, म्हणून आम्ही सोफा सेट घेतलाच नाही. आलं का आमच्या लक्षात? आलं लक्षात. तसं माती असते की नाही, मातीचं बोळकं बनतं, मातीचं सुगडं बनतं, मातीचं मडकं बनतं, मातीचा माठ होतं, मातीचं रांजण होतं. आता सुगडं, बोळकं, मडकं, माठ आणि रांजण या सगळ्यांमध्ये मातीच आहे की नाही हो?
की मातीशिवाय दुसरं काही आहे? मग आता ती माती सगळ्यांमध्ये आहे, म्हणजे आतमध्ये माती आहे, मध्ये सेंटरला माती आहे की वर माती आहे? रांजण बोळकं सुगडं मडकं याच्या मध्ये माती आहे, आतमध्ये माती आहे की वर माती आहे? प्रश्न निर्माण झाला. प्रश्न का टाकला हा? आत्मा माझ्या शरीराच्या आत आहे, आत्मा माझ्या शरीराच्या बाहेर आहे की आत्मा माझ्या शरीराच्या मध्ये भिनला आहे, असं विचारायला प्रश्न आहे. तिसरं उदाहरण घेऊ. सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, बांगड्या म्हणण्यापेक्षा पाटल्या, कानातले आणि नेकलेस अशा 3 गोष्टी घेतल्या सोन्याच्या. बांगड्या, पाटल्या हातातल्या, कानातली वस्तू आणि गळ्यात घालायची वस्तू अशा 3 वस्तू घेतल्या सोन्याच्या. बरोबर आहे. आता ह्या ज्या सगळ्या आहे या वस्तूंच्या आतमध्ये सोनं आहे की या वस्तूंच्या बाहेर सोनं आहे की या वस्तूंच्या मध्ये सेंटरला सोनं आहे? कुठे आहे सोनं? सांगा मला. म्हणून माझ्या शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे, माझ्या शरीराच्या बाहेर आत्मा आहे की माझ्या शरीराच्या मध्ये आत्मा आहे, याचा विचार मी केला पाहिजे की नाही केला पाहिजे? केला पाहिजे. मग सोफा सेटच्या आतमध्ये आत्मा आहे, सोफा सेटच्या बाहेर आत्मा आहे की लाकडाच्या मध्ये आत्मा आहे? जसं मी प्रश्न विचारला की माती कुठे आहे, आतमध्ये आहे, मध्ये आहे की बाहेर आहे? लाकूड कुठे आहे, सोफ्याच्या आतमध्ये आहे, मध्ये आहे की बाहेर आहे? सोनं कुठे आहे, दागिन्याच्या आतमध्ये आहे, मध्ये आहे की बाहेर आहे? त्या तिन्हीचं उत्तर देता येणार नाही, कारण लाकूड म्हणजे सोफा सेट, सोनं म्हणजे सोन्याचा दागिना, माती म्हणजेच मातीचं भांडं, म्हणून देह म्हणजेच आत्मा. मग आता देह म्हणजे आत्मा आहे या निर्णयावर आम्ही येतो का? नाही. आम्ही त्या आत्म्याला कुठेतरी आत शोधतो, कुठेतरी बाहेर शोधतो, आणि जोपर्यंत हे सगळं नीट कळत नाही तोपर्यंत त्याला शोधायचं कुठे हेही कळत नाही, ओळखायचं कसं हेही कळत नाही. आमचा बेसिक प्रॉब्लेम आहे. देहात प्रत्यक्ष आत्मा असूनही, देहाबाहेर प्रत्यक्ष आत्मा म्हणजे ब्रह्मरूपाने असून सुद्धा आम्ही त्या आत्म्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकतो, जो वस्तुतः आमच्याच जवळ आहे. आणि म्हणून म्हणतात सत्य गेले बोळ्यावरी. काय म्हणतात? हे बोळ्यावर गेलं, जे आहे ते बोळ्यावर गेलं, आणि प्रत्यक्ष तिथे असून सुद्धा आत्मा आम्हाला कळला नाही. असं जर होत असेल तर अविद्येची झाली थोरी विजय कोणाचा चालला? चलती कोणाची झाली? अविद्येची. चलती म्हणतात त्याला. आजकाल कोणाची चलती आहे? असं असतं. पूर्वी एका निवडणूक चिन्हाची चलती होती, आता दुसऱ्या निवडणूक चिन्हाची चलती आहे. पूर्वी एका पार्टीची चलती होती, आता दुसऱ्या पार्टीची चलती आहे. लोक चलती असलेल्या पार्टीचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसं ही जी अविद्या आहे, ह्या अविद्येचे आम्ही आहारी जातो. याचं कारण असं की अविद्येने ब्रह्मावर आवरण विक्षेप रूपी आक्रमण केलेलं आहे. अविद्या वरचढ आहे, चलती आहे ना, म्हणून अविद्या आणि विक्षेप रूपी आक्रमण, त्या आवरण आणि विक्षेप रूपी आक्रमण अविद्येने केलं आहे. कसं शक्य आहे? असं असतं का हो? पुन्हा आलं. आक्रमण कधी असतं का? हिरण्यकश्यपू त्याच्या मुलगा प्रल्हाद त्याला म्हणतो, काय रे बाबा, तुझा नारायण कुठे आहे? तुझा नारायण कुठे आहे? तो म्हणतो, बाबा हा काय प्रश्न झाला? तो तर सगळीचकडे आहे. हिरण्यकश्यपू म्हणतो, मला बनवा बनवी करू नको. माझ्या पराक्रमाला पाहून तो घाबरला आहे. तो जर सगळीकडे असता तर मला दिसला असता. मला खोटं सांगून राहिलास. तुझ्या नारायणाला तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतो आहेस, वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता हिरण्यकश्यपूचं काय झालं?
त्याला स्वतःच्या शक्तीचा अहंकार झाला. अविद्येने काय करून टाकलं, शेवटची किल्ली मारली. अहंकार ही अशी गोष्ट आहे की त्यानंतर माणूस विचार करू शकत नाही. त्याची विचार क्षमता संपते आणि मग रिजिड त्याच विचारामध्ये तो स्वतःला गुरफटवून बसतो. याला अहंकार म्हणतात. काय रे बाबा, तो माझ्यासमोर का येत नाही? कारण हिरण्यकश्यपू मला भ्याला, मला घाबरला. कथानक सांगतोय बरं का मी, पण ते कथानकातलं तत्वज्ञान सांगतोय. कथा नाही सांगत, केवळ कथा नाही सांगत. किंबहुना तत्वज्ञान सांगायचं म्हणून कथेचा थोडा थोडा आधार घेतोय. मुख्य तत्वज्ञान सांगतोय आणि कथेचा आधार आहे. मग तो म्हणतो की मला का दिसत नाही? कारण अहंकार. अहंकारी माणसाला परब्रह्माचं दर्शन होऊ शकत नाही. परब्रह्माचं दर्शन कसं होतं? अनुभवातून. अहंकारी माणसाला ईश्वराचं सुद्धा म्हणजे अवतारांचं सुद्धा दर्शन होण्याची शक्यता नाही. म्हणून हिरण्यकश्यपूला वाटतं माझं बल पाहून हा लपला. अविद्या बोकाळली. आता अविद्याच त्याला थोर वाटू लागली म्हणून त्याला नारायण लपला असं वाटतं. अविद्येने त्याच्या मस्तकामध्ये काय केलं? घर केलं. प्रल्हाद म्हणतो बाबा, बाबा तो लपेल कसा? का नाही लपणार? का लपणार नाही? प्रल्हाद म्हणतो बाबा तो बृहद आहे. बृहद आहे म्हणजे काय? तो निरपेक्ष व्यापक आहे. निरपेक्ष व्यापक म्हणजे काय? तो ब्रह्मांडाच्या पलीकडे सुद्धा व्यापला आहे. केवळ ब्रह्मांडापुरता जर व्यापला असता तर तो सर्व व्यापक झाला असता. निरपेक्ष व्यापक म्हणजे त्याहीपेक्षा तो व्यापक आहे. मग आता तो मावेल एवढी जागा आहे कुठे हो? तो मावेल एवढी जागा असेल तर ना मग त्रिभुवनात तो व्यापकच आहे, ब्रह्मांडात तो व्यापकच आहे. मग तो मावेल एवढी जागाच नाही इथे तर तो लपला कुठे? जागा लागेल की नाही हो? मला घर बांधायचं आहे. मी काय करतो, माझा जो प्लॉट आहे तो सोडून रस्त्याच्या काठाला गिट्टी, रेती, गज हे सगळं आणून ठेवतो. म्हणजे माझ्या प्लॉटच्या बाजूला जी जागा असते त्या जागेवर मी हे सगळं करतो. आता हा ब्रह्मांडालाही व्यापून आहे तर ब्रह्मांडाच्या बाहेर याच्यासाठी जागा असली पाहिजे की नाही? नाही आहे. मग हा लपू शकतो का? एवढी मोठी गोष्ट लपू शकते का? नाही लपू शकत. अहो विमान लपवायला सुद्धा विमानाचे बंकर्स लागतात. एवढं मोठं परब्रह्म लपवायला काय लागेल? म्हणून तो हिरण्यकश्यपू म्हणतो तू बनवून राहिलाय, तो मला घाबरून लपलेला आहे. प्रल्हाद म्हणतो बाबा तो लपेलच कसा? कारण तो माऊच नाही शकत कशा, तो मावेल अशी वस्तूच नाही. पण तरुण तमोगुणी जो माणूस असतो त्याच्याजवळ शब्द शास्त्र चालत नाही. त्याला त्याचं वावडं असतं, त्याला संताप येतो. शब्द त्याला आवडत नाही, तो त्याचा किस काढला असं म्हणतो शब्दांचा. शास्त्र त्याला रुचत नाही कारण ते त्याच्या बुद्धीमध्ये शिरत नाही. त्याला अहंकार असतो आणि तो अहंकार त्याला नेहमी द्वंद्वामध्ये ओढत असतो. नेहमी अहंकार काय करतो? तमोगुणी माणसाला द्वंद्वामध्ये ओढतो. माऊली म्हणते उपनिषदी न वेचे, वेदशास्त्री न रुचे. उपनिषदी न वेचे, वेदशास्त्री न रुचे. जयाचे अध्यात्मशास्त्री मनची नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये त्याचं मनच नसतं. मग तो दाखवतो मी आध्यात्मिक आहे म्हणून, पण त्याला स्वतःचा प्रपंच साधून घ्यायचा असतो, अध्यात्म करायचा नसतो. काही जण माना करता अध्यात्म करतात. लोक नमस्कार करतात, मोठं म्हणतात, तुमच्यासारखं मोठं कोणीच नाही म्हणतात. काही जणांचं जमतच नाही. नेहमी करता जर घरामध्ये राहिले ना तर ते निभावल्या जाऊ शकत नाही याचा अंदाज असतो त्यांना, म्हणून ते बाहेर राहतात. म्हणून ते अध्यात्माचं नाव घेतात. मग ते मठ स्थापन करतात, आश्रम स्थापन करतात आणि अध्यात्म केल्यासारखं जातात. पण आपल्यातला तमोगुण घालवणे हा अध्यात्म आहे, आपल्यातला अहंकार घालवणे हा अध्यात्म आहे, हे त्यांना पटत नाही. म्हणून भल्या मोठ्यात मग हिरण्यकश्यपू म्हणतो तो लपलाय म्हणतो ना,
आता हिरण्यकश्यपूच्या मताप्रमाणे, त्याच्या बुद्धीप्रमाणे मोठ्या आकाराचा असेल. प्रल्हाद सांगतो ते बृहद आकार त्याला समजलाच नाही. तमोगुणी आहे हिरण्यकश्यपू, अहंकारी आहे हिरण्यकश्यपू, म्हणून त्याला ते समजलंच नाही. म्हणून तो म्हणतो या खांबात लपला आहे का. आता प्रल्हादाच्या दृष्टीने नारायण सर्वत्र सदा सम आहे. तो खांबात कसा लपेल. तुकोबांच्या दृष्टीने ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. तर जिथे माझं मन जाईल तिथे तो आहे. मग खंबात आहे असं म्हणण्यात काही अर्थ आहे का. समोर सुद्धा आहे, पण हिरण्यकश्यपूला दिसत नाही. तुकोबांचं मन कुठे जातं. जिथे जातं तिथे पांडुरंग दिसतो, आणि आमचं मन जाईल तिथे आम्हाला उकिरडा दिसतो. उकिरड्यावर कोण लोळतं. गाढव लोळतो, कुत्रं लोळतो. त्याच्यासारखं जर माझं मन उकिरड्यावर लोळत असेल तर काय म्हणावं, मी कोण आहे असं म्हणावं. पुन्हा आलं. मग आता उकिरडा म्हटलं का हो मनाला. उकिरडा कशाला म्हणतात. कामाला उकिरडा म्हणतात, क्रोधाला उकिरडा म्हणतात, मत्सराला उकिरडा म्हणतात, अहंकाराला उकिरडा म्हणतात. मी असा आहे, मी तसा आहे, मी उच्च जातीचा आहे, मी एवढ्या मोठ्या गुरूंचा चेला आहे, मी श्रीमंत आहे, मी रूपवान आहे, मी निरोगी आहे. हा अहंकार आहे. हा जो अहंकार आहे हा ताठा जरी दाखवत असला तरी अहंकारी माणूस सुद्धा लाचार असतो. कुठे लाचार असतो. वासनेपुढे लाचार असतो. कामापुढे लाचार भिकारी असतो. वासनेपुढे लाचार असतो. कामापुढे भिकारी असतो. विषयांपुढे दीन असतो. आणि वस्तूपुढे हावरट असतो. असा तो जो लाचार अहंकारी आहे तो म्हणतो की तो निरपेक्ष व्यापक आहे हे सांगत बसू नको. मला सांग की या खांबामध्ये तो मला भिवून लपून बसला आहे का. तो या खांबात आहे का. आता कंसामध्ये शब्द आहे भिवून लपून बसला आहे का. हे कंसातले शब्द आहे आणि वाक्य आहे तो या खांबात आहे का. आता प्रल्हादाला सर्वव्याप्त भगवंत सगळीकडे आहे असं म्हणत असताना खांबात आहे असं म्हणायचंच आहे, कारण त्याला तो कुठेही दिसतोच आहे. मग प्रल्हाद म्हणतो हो. बापाच्या अल्पबुद्धीची प्रल्हादाला कीव आली. आपल्या गदा प्रहाराने हिरण्यकश्यपूने तो खंबा फोडला. याला म्हणतात अविद्येची चाली थोरी. सगळी नतद्रष्टता आहे. जो कशात सामावू शकत नाही त्या भगवंताला भक्ता खातर खांबातून प्रगट व्हावं लागलं. विभक्त नव्हे तो भक्त. आणि या ठिकाणी कल्पित द्वैत आहे भक्त आणि भगवंताचं. प्रल्हाद आणि नारायण यांचं ऐक्य आहे, अद्वैत आहे. तरीही अद्वैतानंतर त्यांनी काय ज्ञानोत्तर द्वैत म्हणतात त्याला, आणि त्याच्यामध्ये तो आलेला आहे. म्हणून भगवंत प्रगटल्यावर लोक त्याला सगुण समजतात. ही सुद्धा अविद्येचीच थोरी आहे. भगवंत प्रगटल्यानंतर म्हणजे रूपामध्ये आल्यानंतर भगवंत केवळ सगुणच आहे असं समजणं इथपर्यंत अविद्येने धरून ठेवलं आहे. दर्शन होईपर्यंत देवाचं दर्शन झालं तरी अविद्येने पकडलं सोडलं नाही. म्हणून केवळ सगुण समजलं म्हणजे हिरण्यकश्यपू म्हणतो जो सर्वव्याप्त आहे हे तू सांगत बसू नको. प्रल्हादा मला हे नको सांगत बसू की तो सर्वव्याप्त आहे आणि तो सगळीकडे आहे. या खांबात आहे का आणि मला भिवून तो लपला आहे का, एवढंच तू मला सांग. आणि हो म्हणावं लागलं प्रल्हादाला, कारण नाईलाज होता प्रल्हादाचा. सर्वव्याप्त परमेश्वराला समजण्याची हिरण्यकश्यपूची कुवत नव्हती. त्याला अधिकार म्हणतात, अधिकार नव्हता. मग आता काय करणार. त्याला स्वतःच्या वडिलांच्या अल्पबुद्धीची कीव सुद्धा आली. वाईट वाटलं त्याला की आपल्या बाबांना सर्वव्याप्त परमेश्वर कळत नाही आहे आणि स्वतःच्या अहंकारामुळे खंबाच्या आत लपलेला परमेश्वरच त्यांना अपेक्षित आहे. म्हणून तो म्हणतो हो खंबात लपला आहे. हिरण्यकश्यपू समजतो की मला भिवून लपला, मला भिवून लपला. आणि म्हणून इथेच आहे अविद्येची चाली थोरी. सगळेच नतद्रष्ट आहेत. अविद्या ही नतद्रष्टता वाढवते. तो कशातच सामावू शकत नाही, मावू शकत नाही. अशा सर्वव्यापक परमेश्वराला ती खांबात प्रगटायला लावते.
आता जो सर्व व्यापक आहे तो खांबापुरता मर्यादित कसा राहील, सीमित कसा राहील. आणि म्हणून भक्त प्रल्हादाच्या शब्दासाठी भगवंत सगुण रूप धारण करतात. विभक्त नव्हे तो भक्त. आणि म्हणून अद्वैतातून ही व्याख्या आहे भक्ताची. भगवंत प्रगटल्यावर लोक त्याला कल्पित द्वैतात अवतार झाला असं समजतात. मग आता प्रत्यक्ष निर्गुण असून सुद्धा भगवंत त्याला सगुण, लोक त्याला सगुण समजायला लागले. भगवंत प्रत्यक्ष निर्गुण असूनही जग त्याला सगुण समजायला लागलं, कारण अवतारामध्ये अवतीर्ण झाले. म्हणून केवळ सगुण भगवंत आहे असं समजणं ही अविद्येचीच थोरवी आहे. म्हणून अविद्येची चाली थोरी. तुकोबा म्हणतात, अविद्येची चाली थोरी. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे, हे खरं ज्ञान आहे. आणि ते मी आहे हे कळणं ही गुरुकृपा आहे. या उंचीवर, एवढ्या उंचीवर तुकोबांचा अनुभव होता आणि त्या अनुभवावर ते आरूढ होते. म्हणून तुकोबा जगद्गुरू आहेत. म्हणून तुकोबांना आपण जगद्गुरू तुकोबाराय असं म्हणतो. खरंच जगाला मार्गदर्शन करण्याची सोप्या भाषेत सामर्थ्य तुकोबांचं आहे. आपुलेची मन करी आपणा बंधना, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष हो. माझंच मन मला बंधनात आणतं. प्रपंच हा केवळ कल्पनांचा रथ आहे. कल्पनांच्या चाकावर चालणारी गाडी म्हणजे प्रपंच असते. प्रपंचाच्या कल्पनांना रथ म्हणा, नाही तर मग मनोरथ म्हणा. दोन्ही पण एकच आहे. पण कल्पनांचं मन हे भंडार आहे. फार वेगवान गतिमान असं मन आहे. कल्पनांचा रथ हा सुद्धा मनोरथांच्या घोड्यावर सवार होऊन तीव्र गतीने, वेगाने, धुंदीने धावतो. मला जीवनात खूप खूप मिळेल असं वाटतं आणि हे वाटणं एक दिवशी मलाच वाटून टाकतं. मनोरथाचे घोडे सुवैर उधळतात आणि मार्ग सोडून धावायला कधी लागले हे मला कळत सुद्धा नाही. म्हणून आता मलाच घेऊन जाणारा रथ कधी मला अडकवून गेला हे मला कळत नाही. कारण मार्ग सोडून गेला, पथभ्रष्ट झाला आणि कोणत्या रस्त्याला जाऊन अडकळेल हे सांगता येत नाही. मी त्या गुंट्यातून कसा फसत गेलो हे माझं मलाच कळत नाही. आणि मन आपुलेची मन करी आपणा बंधन. आणि मग मी बंधनाच्या मोहाच्या नादात लागतो आणि तेच बंधन आहे, त्यात रमायला लागतो. जगत सत्यत्व भ्रांती झाली की जगातली वस्तू खरी आहे असं वाटतं. वस्तू खरी आहे असं वाटतं त्यावेळेला ते जगामध्ये माणूस आसक्त होत जातो. म्हणून मनच माणसाला बंधनात फसवतो. मनच माणसाला मोक्षाकडे घेऊन जातो. आणि म्हणून अभंग सुद्धा तुकारामांचा दुसरा तसाच आहे, गती अथवा अधोगती. मन बंधन मन मोक्ष. वाक्य काय आहे? मन गुरु मन शिष्य गती अथवा अधोगती. मनच आपल्याला गतीला घेऊन जातं किंवा मनच आपल्याला अधोगतीला घेऊन जातं. या दोन्ही गोष्टीमध्ये करी आपणा बंधन. हे वाटणं एक दिवस मलाच वाटून टाकतं. मनोरथाचे घोडे कधी उधळून मार्ग सोडून गेले मला कळत नाही. आणि मग मी त्या गुंट्यातून कसा फसत गेलो हे माझं मलाच कळेनासं होतं. जसजसा मी मार्ग काढण्याच्या नादात रमतो तसतसा मी अधिकच फसतो. बंधन आणि मोक्ष या दोहोंनाही कारण माझ्या देहादी कल्पना आहेत. मी देहादी जगत आणि अहंकारादी जगत या दोन्ही जगतांना मी खरं मानल्यामुळे मला सुटकेचा प्रयत्नही जमत नाही. म्हणून मग मी विसंवादी प्रयत्नामध्ये फसतो आणि जास्त खोलात जातो. चिखलात जसा हालचाल केलेला माणूस फसतो तशी माझी गत जाती. शास्त्र श्री गुरु यांनी निर्देशलेला सुटकेचा उपाय हा संवादी आहे. कोणता उपाय आहे हो? असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंगत्वाचं शस्त्र जर त्यांनी धरलं तर तो बंधनाच्या कितीही घट्ट असलेल्या बेडीतून सुटू शकतो. पण या दोन्हीमध्ये मनाची भूमिका प्रमुख आहे. दोन्हीमध्ये म्हणजे बंधनामध्ये आणि मोक्षामध्ये.
मनाची भूमिका प्रमुख आहे. मनसै वेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन मृत्योस्स मृत्युम गच्छति स इह नानेव पच्छति. मनानेच तत्व मिळवता येतं, यात विविधता नाही. मन हे मीची करी माझी या भजनी चित्त धरी अखंडित नमस्कारी मद एकाते. अशी ही मनाची गत आहे. सर्वत्र मीच मी, मीच सर्वान माझी. सर्वत्र मीच मी, मीच सर्वान माझी. आणि म्हणून सद्गुरूंच्या कृपेतून ह्या निश्चयापर्यंत येतो, तोच बंधनातीत होतो. बंधन हे कायम दुःखाचं असतं. बंधन हे अनुकूल प्रतिकूलतेचं असतं. बंधन हे सुखदुःखाचं असतं. बंधन हे हवं आणि नको याच्यामधून असतं. बंधन हे नेहमी द्वंद्वात्मक आहे आणि द्वैतात्मक आहे. म्हणून बंधन द्वैतात असतं, द्वंद्वात असतं. बंधन जगत सत्यत्वाच्या वाटण्यामध्ये असतं. म्हणून माया कार्य जगत सत्यत्वाचे बंधन हे ईशकृपेने सुटतं आणि श्रीगुरूच्या निर्देशानुसार चालणाऱ्यास ईश्वर मदत करतो. म्हणून जगत कार्य तसंच राहतं आणि त्यातलं सत्यत्व निघून जातं. जगत दिसतं बरं का, नाही तर जीवनमुक्त झाल्यानंतर आम्हाला जगत काही दिसत नाही ना, असं वगैरे काही नाही. जग तसंच राहतं. जगातलं सत्यत्व निघून जातं. ज्याप्रमाणे लहान मुलांचे खेळणे असतात की नाही, ते खेळणे मोठ्या माणसांना सुद्धा दिसतात, पण त्यांना ते खेळाविषयी नाही वाटत. त्या खेळण्यांबरोबर आपला वेळ छान जाईल असं त्यांना वाटत नाही. आणि लहान मुलांना असं खूप वाटतं. आणि म्हणून ईशकृत द्वैत जे आहे ते आमचं संपून जातं. आणि म्हणून माया कार्य जगत सत्यत्वाचं बंधन सुटतं, जग सुटत नाही. जीवनमुक्त झाल्यानंतर लगेच मरण येत नाही. खूप जणांना असं वाटतं की जीवनमुक्त झालं तर आपण मरून जाऊ बा, आता तर मुक्त झालो, असं नाही आहे. दुसरी गोष्ट, जग दिसणार नाही असंही वाटतं, तसं नाही. जगातले व्यवहारसुद्धा ते जसा तो माणूस करतो तसेच करतात. म्हणून देहादी प्रपंचातील जीवकृत द्वैत जे आहे, हे जीवकृत द्वैत जीवाला स्वपुरुषार्थाने घालवावे लागते. आणि ईश्वरकृत द्वैत जे आहे ते गुरुकृपेने, ईश्वर कृपेने मावळतं. देह सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व हे आम्हाला आमच्या अभ्यासाने संपवावे लागतात. जर आम्ही प्रयत्नशील असो तर गुरूंची कृपा मला मदत करते. एक उदाहरण देतो. नगरपालिकेची कचरा गाडी असते. ती गाडी काय करते? ओला कचरा आणि कोरडा कचरा. ओला कचरा टाका, कोरडा कचरा टाका. परंतु जर समजा आम्ही फाटकामध्ये हे नेऊन ठेवलं असेल तर ती गाडी ओला आणि कोरडा कचरा घेऊन जाते. गाडीत टाकलं तर आम्ही घरच झाडलं नसेल, कचराच काढला नसेल तर गाडीतले माणसं येऊन काही आमचे घर झाडून देत नाही. तसं जीवाला जीवाचा कचरा आवरला पाहिजे. आणि मग ईशकृत जो आहे तो आवरण्याची व्यवस्था ईश्वर करतो. पण मला जीवाला जीवकृत पसारा, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, अशा पद्धतीने मला चालावं लागतं. म्हणून तुकोबा अखेरच्या चरणामध्ये म्हणतात आहे, आपुलेची मन करी आपणा बंधन. गोवा कोणी गोवला, गुंता कोणी केला, मी केला. आणि म्हणून माझ्याच गुंत्यात जेव्हा मी अडकतो, फसतो, तेव्हा मला स्वतःला त्यातून निघणं अवघड होऊन बसतं. म्हणून श्रीगुरूंची नितांत गरज आहे. असे सांगणारे श्रीगुरू लागतात की दशमहा स्वम तूच दावा आहेस, तुझ्याशिवाय दुसरा कुणीही नाही. आणि मग तू आहे हे सांगणारे सद्गुरू लागतात. तसे जर सद्गुरू मिळाले नाही तर मग आम्ही आपलं काहीतरी करणीय प्रांतामध्ये काहीतरी करत राहतो. उपवास करतो, तापास करतो, व्रत करतो, वैकल्य करतो, तीर्थ करतो, यात्रा करतो, यज्ञ करतो, याग करतो, साधन करतो, अभ्यास करतो, भजन करतो, पूजन करतो. पण हे कशासाठी करायचं आहे हे आमच्या लक्षात सुद्धा राहत नाही. म्हणून ह्या पद्धतीने चौथ्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात, तुका म्हणे देवा तुम्ही कोडीही उगवा. हे देवा लक्षात ठेव, मी माझ्या या मिथ्या मायेच्या बंधनातून स्वतःची सोडवणूक करून घेतलेली आहे.
पण जगताच्या बंधनातून माझा सोडवणूक करण्याची जबाबदारी तुमची आहे. देवा, तुम्ही या मिथ्या मायेच्या बंधनातून मला सोडवा, म्हणजे जगताच्या बंधनातून, अविद्येच्या बंधनातून माझी सोडवणूक मी करून घेतलेली आहे, पण जगताच्या बंधनातून सोडवणूक करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून विवेकाची कमतरता ही मिथ्यत्वाला ओळखू देत नाही. विवेक जर तीक्ष्ण असेल, तीव्र असेल, मग मात्र आमचं मिथ्यत्व काय होतं, ओळखायला येतं. म्हणून तीव्र विवेक सांभाळला पाहिजे. त्याला उत्तम विवेक असं म्हणतात. जीव तगमगायला लागतो, पण तगमग ही नेहमी वेदनादायी असते. म्हणून जीव हा नेहमी सुखाच्या किंवा दुःखाच्या बंधनामध्ये असतो, तगमगीमध्ये असतो, जगत सत्यत्व भ्रांतीमध्ये असतो. पण तो जो असतो तो जेव्हा स्वतःचं काम बरोबर करतो, आकृतत्वानी असंगत्वानी करतो, तेव्हा आणि त्यानंतर भगवंताला आळवतो. तुका म्हणे, देवा तुम्ही कोडीही सोडवा. आता शरण गेलाय तो, स्वतःचं कर्म बरोबर केलेलं आहे. आणि मग यातून सुटण्याचा खात्रीलायक उत्तम उपाय म्हणून तुकाराम महाराज विठ्ठलाला आळवतात आहे. हे देवा, तुका म्हणे, देवा तुम्ही कोडीही उगवा. तुम्हीच जगनिर्मितीचा खेळ आरंभला असून तुमचा तुम्ही केला गोवा. आता मात्र आमची त्याच्यात फसगत होऊ देऊ नका. भगवंत, आम्ही तुमच्यावर अवलंबून आहे. आम्ही तुम्हाला सर्वस्वी मानलाय. गोवा म्हणजे गुंता तुम्ही केलाय, म्हणून आता त्यात आम्हाला तुम्ही फसवू नका. म्हणून तुमचा गुंता तुम्ही आवरा. तुम्हीच तुमच्या गोव्याची आम्हाला शिक्षा का म्हणून देता. आता देवासमोर हक्क आहे, याचना नाही आहे, विनंती पण नाही आहे, पण हक्क दाखवून तुकोबा त्यांना म्हणतात आहे, तुमची कोडी ही उगवा. आता देवाला सांगतात आहे की मी माझं काम बरोबर केलं, आता तू तुझं काम कर. म्हणून मग आता भगवंताला धावून येणं भागत आहे. त्यानेच रचलेल्या कोड्यातून उगवा, म्हणजे सोडवणूक करून देण्याची जबाबदारी देवा आता तुझी आहे. आणि तीच तू अत्यंत तत्परतेने सांभाळली पाहिजे. आता जबाबदारी तुझी आहे, कारण माझी जबाबदारी मी पार पाडली आहे. तुझ्यावरही भार सद्गुरू, पण केव्हा, माझी जबाबदारी मी पूर्ण पार पाडल्यानंतर जबाबदारी तुझ्यावर आहे. श्री गुरु मला माझी जबाबदारी पार पडत असताना अत्यंत सुखाने आणि व्यवस्थिशीर पद्धतीने त्यातनं बाहेर काढतात आहे. आता जगत सत्यत्व भ्रांती, जगनिर्मिती कोणाची आहे, ईश्वराची, तुझी आहे. म्हणून आता विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया. आता तुला ते आवरलं पाहिजे. आणि असा एकदा विचार केल्यानंतर आता भगवंताला या आर्त हाकेने येणं भाग आहे की आपल्या शिष्यानी, भक्तांनी त्याचं कर्तव्य चोख पार पाडलं आहे. आता मला माझं कर्तव्य पार पाडणं भाग आहे हे भगवंताला कळतं. आणि भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि तुकोबांना कोणीकडे घेऊन जातात, सदेह वैकुंठाला घेऊन जातात. आता तुका म्हणे, आता उरलो उपकारा पुरता. आदरणीय सौ सविताताई खरवडे आणि चातुर्मास उत्सव समितीचे सर्व साधक, अभ्यासू व्यक्ती, ज्यांनी एवढ्या परिश्रमातून हे सगळं उभं केलं आणि आम्हाला या ठिकाणी बोलण्याकरता बोलवलं आणि तुमच्यामुळे आमचा अभ्यास झाला, म्हणून मी सगळ्यांना मनःपूर्वक आनंदाने सानुवाद धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्या मेहनतीचं मी कौतुक करतो. आता या तुकोबांच्या अभंगाला आपण पूर्णविराम देऊया, थांबूया. राम कृष्ण हरी. वीर समर्थ हरिभक्तपरायण लुले सर यांनी आजच्या प्रवचनमालेत माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, तसेच ब्रह्मतत्व शुद्ध स्वरूप असून मायाच्या प्रभावाने अविद्येचं आवरण घालून भ्रमित केलं आणि ते कशा प्रकारे दूर करून जीव ब्रह्मयाख्यास कसा प्राप्त होईल याबद्दल आपल्या रसाळ वाणीने आणि अत्यंत सोप्या उदाहरणाने समजावून सांगितलं. याबद्दल मी चातुर्मास उत्सव समितीतर्फे मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच सर्व साधक व श्रोतेगण प्रवचनमालेस नियमित उपस्थित राहून
श्रवणाचा लाभ घेत असतात त्याबद्दल सर्व साधक व श्रोत्यांचे सुद्धा मी चातुर्मास उत्सव समितीतर्फे आभार व्यक्त करतो. तसेच यूट्यूबच्या द्वारे प्रवचन सेवेचा लाभ ज्या तांत्रिक सहकारी वर्गांनी उपलब्ध करून दिला त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. आणि ज्यांनी मला प्रस्तावना आणि आत्मार्थ दर्शन व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभारी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.